हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मला कामाला लय उशीर झाला आहे. सगळे घरी असले ना की मला कामच आवरत नाही. दिवसभर चालतं माझं काम आणि आज आता 1 वाजलेत. सगळी कामं तशीच पडल्यात. फक्त जेवण बनवलं होतं मी. कांद्याची पात बनवली. ती पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. आणि आता सगळी कामं तशीच आहेत. सगळी कामांना आता सुरुवात करायची आहे. कपडे राहिलेले आहेत. कपडे मशीनमध्ये झालेत. कपडे टाकते सुकायला. आज उशीर झाल्यामुळे मशीनला टाकलेत. आता फरशी पुसायची आज. त्याच्या अगोदर सगळे चकाचक झाडून काढणार आहे. भांडी पडलेत मरणाची. भांडी घासते. चला तर मग आता पटपट कामाला लागते. आणि मी आज हा नवीन ड्रेस घातलाय. कसा वाटते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाईप करा. चला आज कांद्याच्या पातीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खूप दिवस झालं कांद्याची पात आणली नव्हती. मग शुक्रवारच्या बाजारामध्ये घेऊन आलेली. तर आता कांद्याची रेसिपी करणार म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी करणार आहे. तर कांद्याची पात छान स्वच्छ निवडून घेतली. तिला स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मग चिरून घेतली आहे छान. आणि त्याच्यानंतर मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकले. तेलामध्ये मिरची जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तेवढं टाकायचं. त्यानंतर हळद टाकायची. हळद ऑप्शनल आहे. तर त्याच्यानंतर मग मी कांद्याची पात टाकली आहे. कांद्याची पात छान परतून झाल्यावर मीठ टाकलं. नंतर मग मुगाची डाळ टाकून छानपैकी झाकण ठेवले. तर अशी काहीशी आपली कांद्याची पात शिजलेली आहे. आणि डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो. पण कांद्याच्या पातीत पाणी असते त्यामुळे छानशी अशी कांद्याची पात होते. चला आता घराची थोडी साफसफाई करावी म्हटलं, कारण ना घरात खूप धूळ साठली होती आणि कपडे पण खूप धुवायला होते. आज एक राऊंड मशीनचा मारला आहे मी, कारण मशीनला थोडी जो रोजची जी डेली कपडे असतात ती मशीनमध्ये धुवून काढली. आणि त्याच्यानंतर मग आता घर साफ करायला घेतलं. तर टी व्ही पुसला कॉलींनी. त्याच्यानंतर मग हे टेबल वगैरे सगळं रोजच्या रोज हे क्लीन करावं लागतं. ही छोटी मोठी कामं आहे ना अजिबात दिसत नाही. आणि तरीसुद्धा बायकांना रोज बोलणं खावं लागतं की घरात बसून काय करते, घरात तुला काय कामं असतं. पण ही जी छोटी मोठी कामं असतात ना ती अजिबात दिसत नाही आणि रोजच्या रोज ती करायला पण लागतात. तर आता हे सोफा आहे ना खूप खराब होतो. रोज धूळ बसते. एवढं 6व्या मजल्यावर घर आहे पण तरीसुद्धा धूळ कुठून येते ना मला हे समजत नाही. तर आता दरवाजा पण पुसून घेते. दरवाजावर पण खूप धूळ साठली होती. खूप दिवस झाला आता पुसलाच नव्हता. आणि ही स्वामींची ड्रॉइंग बघू शकता. ही परीने काढली आहे आणि दारावर चिटकवली आहे. जवळजवळ 1.5 वर्ष होत आलं स्वामींना दारावरती चिटकवले. असेच्या असे राहिलेत आणि खूप छान ड्रॉइंग काढते परी. तर आता हे सगळं क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मग आता बेसिन पण मला क्लीन करायचं होतं. रोजच्या रोज बेसिन पण क्लीन करते मी. पण त्याच्या अगोदर हँडवॉश संपलेलं. हे संतूरचं हँडवॉश मी वापरते. त्याचा स्मेल पण चांगला येतो. आता हे बॉटलमध्ये सोडते. थोडंसं सोडणार आहे. जास्त जर ह्याच्यात सोडलं ना मुलं काय करतात जास्त जास्त वापरतात आणि मग ते ना लवकर संपून पण जातं. त्यामुळे असं थोडंसं लिक्विड, थोडंसं पाणी असं मिक्स करून मी बॉटलमध्ये भरून ठेवत असते. रोजच्या रोज ही बेसिन क्लीन करावं लागतं. परत बाथरूम आणि रोजच्या रोज की आपले जे घरातल्या फरशा आहेत त्यासुद्धा मला रोजच्या रोज पुसाव्या लागतात. तर आता फरशी पुसून घेते. झाडू तर मी काय मारून घेतला आहे. आणि आता म्हटलं सगळं लिक्विड वगैरे टाकून छान अशी फरशी पुसावी, कारण मुलं गेली होती खाली खेळायला. आणि जेव्हा मुलं खाली खेळायला जातात ना त्याच्यानंतर घर मोकळं असतं. मग त्यावेळेस मी ही सगळी कामं करून घेते. आता हे पडदे बघू शकताय. हे मंदिरा शेजारचे पडदे आहेत. जेव्हा मी मंदिरात धूप वगैरे लावते किंवा अगरबत्ती लावते त्याच्यामुळे ना हे पडदे खूप खराब होतात. सगळी जी काही धुपाची वाफ असते ना ती सगळी ह्याला लागते आणि खूप असं चिकट चिकट झाल्यासारखे झाले होते, कारण मी वर्ष झाले पडदेच धुतले नाहीत. हे बाकीचे सगळे धुतले होते. फक्त हे खिडकी बसले राहिलेले. मग म्हणलं आज आहे ना ह्याला मुहूर्त लागलाय. चला आज धुवून घ्यावे पडदे. आणि उद्या परत गावी जाणं होते की काय माहिती नाही मला. अजून काय फायनल नाही आहे. पण त्याच्या अगोदर म्हटलं ही सगळी घरातली कामं करून घ्यावी. आता पडदे पण मी भिजायला ठेवणार आहे निरम्यामध्ये. जवळजवळ अर्धा 1 तास चांगले भिजायला ठेवते, म्हणजे ना निरम्यात चांगले भिजले की पडदेसुद्धा चांगले निघतात. आणि आता लगेचच हाताने धुवून घेणार आहे मी हे पडदे. मशीनला नाही धुणार आहे, कारण हे पडद्यांचे ज्या गोल रिंग्ज असतात ना त्या मला काढायचा लई कंटाळा येतो. आणि ह्या काही थोड्या नाही तर इतक्या रिंग आहे ना त्याला. मग ते काढत बसायलाच 2 तास तरी जातात. मग त्यापेक्षा म्हटलं आपले ते 2 तास तिथं घालवण्यापेक्षा हाताने अर्ध्या तासामध्ये हे पडदे धुवून काढलेले काय वाईट आहे. म्हणून मग हातानेच आता धुवून काढणार आहे. आणि अशी माझी घरातली स्वच्छता चालू आहे. परत गावाला गेले की 7-8 दिवस नाही आल्यावरती पुन्हा घर आहे असं होतं. म्हणून मग म्हटलं चला आवरून घ्यावं आज सगळं. तर पडदे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत आणि अशी माझी घरातली कामं झालेली आहेत. आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.